हॅलो फ्रेंड्स, सोनस ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मी बनवणार आहे आज आलू भगर साबुदाणाची मिक्स चकली। चला तर मग तुम्हाला सुद्धा दाखवते त्याची रेसिपी। या ठिकाणी पहा, मी हे आलू उकडून घेतले होते आणि किसून सुद्धा घेतलेले आहे किसणीने। आणि या ठिकाणी साबुदाणा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि या ठिकाणी भगर सुद्धा शिजू घातलेली होती आणि आता ही भगर थंड सुद्धा झालेली आहे। आता मी हे आलू मध्ये साबुदाणा आणि ही भगर मिक्स करते। चला साबुदाणा भगर मध्ये ह्या आलू मध्ये टाकून घेऊया। आणि हे भगर सुद्धा यामध्ये टाकून घेऊया। ह्या चकल्या खूप छान लागतात मित्रांनो खायला आणि एकदम कुरकुरीत होतात बनून। पहा, यामध्ये मी मिक्सरमधून पाडलेला साबुदाणा टाकलेला आहे आलू मध्ये आणि भगर सुद्धा टाकून घेतलेली आहे। आता यामध्ये मी सर्व तिखट वगैरे टाकून घेणार आहे। या ठिकाणी मी लाल तिखट टाकणार आहे यामध्ये। त्यानंतर जिरं, आणि यामध्ये मी तीळ सुद्धा टाकणार आहे, कारण तिळामुळे ही चकली आणखी छान लागते खायला खुसखुशीत। या ठिकाणी मी तीळ घेतलेले आहेत। त्यानंतर आता मीठ घालून घेऊया। आणि आता आपण याला छान प्रकारे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेला आहे, सर्व एकजीव झालेला आहे। आता मी याची चकल्या पाडणार आहे आणि माझ्या चकलीचा साचा नाही आहे, परंतु मी कॅरी बॅग मध्ये पॉलिथिन मध्ये हे चकलीचं सारण भरणार आहे आणि चकली पाडणार आहे। तर तुम्हाला सुद्धा दाखवते मी ते कशा प्रकारे पाडणार आहे। तर पहा, या ठिकाणी मी ही एक कॅरी बॅग घेतलेली आहे। ही कॅरी बॅग आपण जे मार्केटमधून किराणा वगैरे आणतो त्याचीच आहे। आणि आता मी यामध्ये व्यवस्थित सारण भरून घेणार आहे चकलीचं। हे चकलीचं सारण आपल्याला मोठ्या चमच्याने सर्वात खाली टाकायचं आहे। पहा, आता हे सारण भरल्यावर मी हे व्यवस्थित खाली सरकवून घेणार आहे। आणि आता खालच्या टोकाला जे टोक आहे पॉलिथिनचं ते आता मी कैचीने कापून घेणार आहे। आपल्याला ते टोक जास्त मोठंही नाही आणि जास्त लहानही नाही। ज्याप्रमाणे आपल्या साच्याच्या आकाराची चकली करत असतो त्या आकाराचा आपल्याला या ठिकाणी पॉलिथिनचं टोक कापून घ्यायचं आहे। पहा, या ठिकाणी आता मी हे सारण टाकलेलं आहे आणि आता मी इथे चकल्या करायला बसलेली आहे। मी ह्या चकल्या घरातच टाकून घेणार आहे मित्रांनो, कारण वर गच्चीवर खूप ऊन आहे आणि शिवाय माझी मुलंसुद्धा खाली झोपलेली आहेत, त्यामुळे मी त्यांना सोडून वरती जाऊ शकत नाही। त्यामुळे मी टेबल घेतलेला आहे आणि टेबलवर हा जो कागद आहे तो पसरवून घेतलेला आहे आणि त्या कागदावर आता मी घरातच चकल्या टाकत आहे। पहा, किती छान गोल चकली पडत आहे पॉलिथिनने सुद्धा। आणि या ठिकाणी ह्या सर्व चकल्या मी ह्या पूर्ण कागदावरच टाकून घेणार आहे आणि सर्व चकल्या टाकून झाल्यानंतर मी हे उन्हात वाळवायसाठी ठेवणार आहे। मला खाली बसून चकल्या पाडता येत नाही, म्हणजे की माझी मुलं जर जागी असते तर आतापर्यंत त्यांनी हे सर्व मला करू दिलं नसतं, परंतु आता माझी दोन्ही मुलं झोपलेली आहेत, त्यामुळे मी हे व्यवस्थित खाली बसून मस्त आरामशीर आता चकल्या पाडून घेत आहे। आणि ते अर्धा एक तास तरी झोपतात, त्यामुळे माझं हे सर्व काम जे आहे चकली पाडण्याचं ते होऊन जाईल। पहा, या ठिकाणी मी मस्त गोल गोल चकल्या पाडून घेत आहे। म्हणून आता आपल्याला काही टेन्शन नाही, जर आपल्या घरी साचा वगैरे नसेल तर आपण पॉलिथिनने सुद्धा ह्या चकल्या पाडून घेऊ शकतो। जर आपल्याला चकल्या पाडायच्या नसतील तर आपण या ठिकाणी हे जे आहे पॉलिथिनने लंब लंब सुद्धा कुरकुरीसारखं पाडून घेऊ शकतो। मी या ठिकाणी चकल्यास पाडून घेत आहे।
आणि उन्हाळ्याचे वाळवणीचे पदार्थ करायला मला खूप आवडतात आणि हे आपण वर्षातून एकच वेळा करतो आणि हे वर्षभर टिकणारे पदार्थ असतात, म्हणून सर्वांनी हे केले पाहिजे. म्हणजे आपल्या घरातसुद्धा आपल्याला जेव्हा आठवण येईल तेव्हा आपण हे खाऊ शकतो किंवा मुलांनासुद्धा आपण हे तळून देऊ शकतो जर त्यांना काही वेगळी खायची इच्छा झाली तर. आणि आपल्यालासुद्धा उपवास वगैरे असतात वर्षभर, तेव्हासुद्धा आपण हे जर आपल्या घरी साबुदाणा भगर नसेल तर वेळेवर आपण हे तळायला घेतो. आज मी साबुदाण्याच्या चकल्या करायला घेतलेल्या आहे. एक दिवस मी पापडसुद्धा केलेले होते साबुदाणा आणि याचे आलूचे. येथे मी भरभर चकल्या पाळून घेत आहे आणि कारण मला माझ्या मुलांची उठण्याची भीती आहे आणि जर एकदा ते उठले तर मग मला त्यांच्यातच राहावं लागते आणि ते सुद्धा मला हे करू देणार नाही, म्हणून मी शक्य तेवढं लवकर ह्या चकल्या पाळून घेत आहे. आणि एकटीला कसं खूप उशीर लागतो आणि कसं असतं ना मित्रांनो, जर असे कामं करायला जर दोघीजणी असतील, एक जण सारण भरून देणारं आणि एक जण चकली पाडणारं तर लवकर होते. परंतु या ठिकाणी हे सर्व मी एकटीच करत आहे. अशा प्रकारे मी सर्व चकल्या भरभर पाडून घेत होती आणि माझ्या सर्व चकल्या पाडून झाल्या होत्या. त्यानंतर आता मी भांडे घासायला घेतले होते. मी स्वयंपाकाचे आणि जेवणाचे भांडेसुद्धा घासले नव्हते. चकल्या पाडल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मी हे जेवणाचे स्वयंपाकाचे सर्व भांडे घासायला घेतले होते. माझे मिस्टरसुद्धा आले होते माझ्या चकल्या पाडल्या झाल्यावर, त्यामुळे आम्ही सर्वांनी सोबत जेवण केलं आणि मग मी हे सर्व भांडे घासत होती. माझे मिस्टर जर माझ्या मुलांना पाहत असतील तर मला जास्त काळजी राहत नाही, मग मी माझे कामं मस्त आरामात करत असते. या ठिकाणी माझी मुलं किचनमध्ये येत असतात आणि पूर्ण सामान काढतात, त्यामुळे मला मध्ये मध्ये त्यांना पाहावं लागते. आणि बेसिनचं पाणीसुद्धा एवढं गरम आहे मित्रांनो की खूप, कारण ऊनच एवढी जास्त आहे आणि टाकीवर असल्या कारणाने या ठिकाणी ते पाणीसुद्धा गरम होते. आता झालेली होती संध्याकाळ आणि संध्याकाळी मी चहा करायला घेतला होता. आता मी चहा करून घेते. माझे मिस्टर आल्यानंतर मी रोजचा माझा रुटीन आहे की 4-4:30ला जेव्हा माझे मिस्टर ड्युटीहून येतात तेव्हा आम्ही सोबत चहा पितो. तर या ठिकाणी मी आता चहा करत आहे. त्यासाठी मी गजात पाणी वगैरे घेतलेलं आहे आणि मी हे सायसुद्धा रोज काढून ठेवते. 15 दिवस किंवा 15 दिवसाची किंवा 1 महिन्याची साय मी जमा करून त्याचं तूप काढत असते. आणि हे दूध गायचं आहे, त्यामुळे मस्त गायचं प्युअर तूप माझ्या घरी असते. खूप सारं तूप जमा होते माझ्या इथे, कारण मी ते तूप खात नाही आणि आमच्या इथे जास्त तूप सर्वांना जास्त आवडत नाही, परंतु तरीही मी ते तूप जमा करत असते. म्हणजे शिरा वगैरे जर केला तर त्यामध्ये आपलं घरचं तूप टाकायला बरं पडते. या ठिकाणी माझा चहा बनवून तयार होता आणि आता मी चहा गाळून घेते आणि मस्तपैकी आम्ही आता चहा पिणार आहोत. आमच्या इथं अर्धा किलो दूध असते आणि माझी मुलं वरचं दूध अजिबात पित नाही, त्यामुळे हे दूध काय करावं तर मग मी चहातच जास्त दूध घालत असते, त्यामुळे चहा खूप छान लागतो. चला तर मग माझा चहा बनवून तयार आहे, तुम्ही सुद्धा या चहा घ्यायला. तर मित्रांनो, आता मी या ठिकाणी बनवणार आहे उरलेल्या भातापासून अप्पे. तर हे अप्पे मी पहिल्यांदाच बनवणार आहे आणि ही रेसिपी मी यूट्यूबवरच पाहिलेली आहे. आता मला माहित नाही जमते की नाही, परंतु मी आज बनवून पाहते. तर या ठिकाणी मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेला भात घेतलेला आहे, 1 कप बेसन घेतलेला आहे आणि यामध्ये रवा सुद्धा घेतलेला आहे आणि थोडं दही घातलेलं आहे. आता मी हे सर्व मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेते. तर ही माझं मिश्रण बनवून तयार आहे आणि एकदम छान प्रकारे हे मिश्रण तयार झालेलं आहे. हे पहा, आता मी एका भांड्यात काढून घेणार आहे हे मिश्रण. तर या ठिकाणी हे पहा, मी हे सारण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी मीठ, हळद आणि तडका सुद्धा घालणार आहे.
तर या ठिकाणी थोडी हळद घालून देते सर्वात आधी. त्यानंतर मीठ घालून घेते. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. तेल गरम होईपर्यंत मी या ठिकाणी कांदा कापून घेतला आहे. आता यामध्ये कांदा सुद्धा घालणार आहे मी. आता यामध्ये आपल्याला टमाटर घालायची गरज नाही, कारण आपण यामध्ये दही घातलेलं आहे म्हणून. आता मी यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेणार आहे. आता गॅस बंद करून घेते, कारण माझं तेल खूप जास्त गरम झालेलं आहे. यामध्ये हिरवी मिरची घालून घेते त्याच्यामध्ये, आणि सर्वात शेवटी कढीपत्ता घालून घेणार आहे. आणि आता हा सर्व तडका मी हा मिश्रणात टाकणार आहे. हे पहा, या ठिकाणी हा तडका मिश्रणात टाकलेला आहे. आता मी याला चांगल्या प्रकारे एक वेळा कालवून घेते. या सर्व आपल्या पात्रावर मी चांगल्या प्रकारे तेल लावून घेत आहे. आता या ठिकाणी मी गॅस पेटवून घेतलेला आहे आणि आपल्याला अप्पे पात्राला 5 मिनिटं गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला अप्पे टाकायचे आहे, नाहीतर अप्पे चिकटण्याची भीती असते. यामध्ये मी अप्पे टाकून घेत आहे. आपल्याला अप्पे आधी काठाकाठाने टाकून घ्यायचे आहे, कारण मधात जास्त गॅस टाकते, त्यामुळे मधातील अप्पे लवकर जळतात. त्यामुळे मी मधात सर्वात शेवटी सारण टाकणार आहे. आता मी आजूबाजूला सारण टाकून घेत आहे. या ठिकाणी हे पहा, माझे उरलेल्या भातापासून अप्पे बनवून तयार आहे. या ठिकाणी मी अप्पे उलटण्याचा मधातला व्हिडिओ शेअर करू शकले नाही, कारण माझ्या मोबाईलची मेमरीमध्येच फुल झाली होती. त्यामुळे मी काही डिलीट केलं आणि आता हे तोपर्यंत माझे अप्पे झाले होते आणि आता मी हे अप्पे काढण्याचाच व्हिडिओ शेअर करू शकत आहे. चला तर या व्हिडिओला मी इथेच थांबवते. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की नवीन काहीतरी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.